तर हॅलो गाईज, आज आपण एक वेबसाईट क्रिएट करत आहोत, ती पण व्हीएस कोड आपल्या स्टुडिओ कोडला. तर फर्स्ट आपण ती क्रिएट करण्यासाठी काय करावं लागतं, आपल्याला फाईलमध्ये जायचं. फाईलमध्ये डॉक्युमेंट सेशनला जाऊन कोणतीही आपली एक फोल्डर करून घ्यायचं. कोणत्या नावाने तुम्ही माय वेब नावाने क्रिएट केला. तर आपण व्हीएस कोडला जाऊयात. इथं गेल्यानंतर मी तुम्हाला इथं आपले पहिल्यांदा इथून फाईलमध्ये जाऊन आपण जो फोल्डर क्रिएट केला आहे, कोणत्या नावाने माय वेब नावाने केला तो चूज करायचा. इथं सिलेक्ट फोल्डर करायचा. आता त्या फोल्डरमध्ये आल्यानंतर आपल्याला आपली वेब क्रिएट करण्यासाठी काही एक्सटेन्शन्स लागतात, जसं की HTML JS वगैरे CSS आहे. ते आपण इथं जाऊन आपल्याला डाउनलोड करून घ्यायचे. आता आपल्याला फाईल किंवा फोल्डर क्रिएट करायला लागणार. आपल्या आधी फोल्डर जो फाईलमध्ये क्रिएट केलाय त्या फोल्डरच्या म्हणजे माय वेब फोल्डरच्या आत अजून एक फोल्डर क्रिएट करावे लागतील किंवा फाईल्स क्रिएट करावे, जे लागेल तसं क्रिएट करायचं. तर ते कसं क्रिएट करायचं, इथेच बघा लगेच आयकॉन दिलाय न्यू फाईल म्हणून, त्याच्यावर क्लिक करायचं. लगेच इथं ओपन होतं. मग तुम्हाला जे पाहिजे तसंच क्रिएट करायचं. कोणत्या फाईल्स, किती फाईल्स लागतील सेम तिथं क्लिक करून क्रिएट होतात. आणि एखादी जर फाईल आपल्याला त्याच्या आत क्रिएट करायची असेल तर राईट क्लिक करायचं आणि त्याच्या इनसाइड बघा टू द साइड करायचं, म्हणजे त्याच्या आत क्रिएट होते. आणि इथं परत भरपूर ऑप्शन्स आहेत अजून, न्यू फोल्डर वगैरे वगैरे, ते पण तुम्ही यूज करून बघू शकता. आता इथे मी इंडेक्समध्ये तुम्हाला सांगते काय यूज केलं. तर इथं एक स्केल्टन आहे एखाद्या वेबचं, विदाउट कलरिंग हे कशी दिसते हे सगळं यात सांगितले. त्यात मल्टिपल टॅग वापरलेत, लिंकिंगचा असो, टायटलचा असो, हेड असो, बॉडी असो किंवा नेव्हिगेशनचा असो, URLचा असो, सर्व असे विविध प्रकारचे टॅग वापरलेत. परत CSS मध्ये मेन हे आपल्याला वेबला कलरिंग करण्यासाठी CSS वापरला जातो. त्यासाठी म्हणजे CSS शिवाय कलरिंग येत नाही आपल्या वेबला, आणि त्यानं एकदम खूप सुंदर अशी वेबसाईट क्रिएट होते. आणि हे सर्व कोड आपले मी जे क्रिएट केले ते इझिली आपल्या ChatGPT असो किंवा परप्लेक्सिटी, क्लाउड सगळीकडे व्यवस्थित एकदम इझीमध्ये भेटतात. फक्त ते प्रॉम्प्ट टाकल्यानंतर आपल्याला कॉपी करून पेस्ट करायचे. आता मी वेबमध्ये एक लॉग इनचं सेशन ठेवलं आहे. त्यात मी तिथं क्लिक केलं लॉग इनला की ते डायरेक्ट दुसऱ्या पेजला जातं. त्यासाठी मी इथं लॉग इनचा एक सेपरेट पेजसाठी कोड क्रिएट केला आहे. बस आता आपण कशी करायची. तर रन करण्यासाठी आपण पहिल्यांदा index.html वरच जाऊन रन करायची, त्याशिवाय ती रन होत नाही. इथं आलो की मग इथून रन करून स्टार्ट डिबगिंग करायचं. नंतर एक नाही क्रोमचा वगैरे ऑप्शन चूज करायचा. तर ती केल्यानंतर आपली वेबसाईट कशी दिसते मी दाखवतो तुम्हाला. हे बघा, ही आपली वेबसाईट आहे. आता एक कंटिन्यू चेंज होतं ते मी प्रॉम्प्ट देताना तसा दिला होता. तर ही आपली वेबसाईट आहे. आता हे होम पेज आहे आपलं. नंतर आपण बुक्सला बघूयात. इथं बुक्स आहेत भरपूर, आपण बुक्स अपलोड केलेत, पाहू शकता तुम्ही. आणि नंतर कॅटेगरीजमध्ये आपण या पद्धतीच्या आपल्याकडं बुक्स आहेत, जसे की मिस्ट्री असो, सायन्स असो, रोमॅन्स मधले असो किंवा किड्सचे असो, बिझनेस टाईपमध्ये असो किंवा हिस्ट्रीमध्ये असो. आपण हे आयकॉन्स प्लस त्यांची नावं टाकले जे आपल्याकडे अवेलेबल आहेत. आणि अबाउटमध्ये आपली थोडीशी इन्फॉर्मेशन, आणि तुम्हाला मी मग सांगितलं लॉग इनमध्ये वरती क्लिक केलं की ते डायरेक्ट सेपरेट पेजला जातं. तर अशा पद्धतीने आपण एखादी वेबसाईट इझिली कॉपी पेस्ट करून कोड इझिली क्रिएट करू शकतो.